श्री स्वामी समर्थ। आज सोमवती अमावस्या, या वर्षातील शेवटची अमावस्या। या दिवशी तुम्ही ऐका ही सोमवती अमावस्येची कहाणी। पुरातन काळामध्ये एका नगरात एक सावकार राहत होता। त्या सावकाराला 3 मुले आणि 1 मुलगी होती। सर्व मुलांची लग्न झाली होती। सर्व सुना खूप चांगल्या होत्या। त्या एकमेकींना खूप छानपणे सांभाळून घेत असत। त्यांच्या नंदेचं आणि त्यांचे सूत खूप छान जुळत असे। एक ब्राह्मण एकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे, तेव्हा त्या सुना त्या ब्राह्मणाला खूप प्रचंड भिक्षा देत असत। तो ब्राह्मण देखील त्यांना खूप सारे आशीर्वाद देत असे। एके दिवशी सर्व सुना कामात होत्या। त्या ब्राह्मणाने जेव्हा दारावरती आवाज दिला तेव्हा त्यांच्या नंदेला भिक्षा देण्यास जाण्यासाठी सांगितले, पण ती मुलगी भिक्षा देण्यासाठी आलेली पाहून त्या ब्राह्मणाने भिक्षा नाकारली। तो तसाच निघून गेला। ती मुलगी भिक्षा घेऊन पुन्हा आतमध्ये आली। तिने झालेला सर्व प्रकार आपल्या वहिनींना सांगितला। तेव्हा वहिनींनी देखील तो ऐकून फार आश्चर्य वाटले। असे ब्राह्मणाने का केले असावे हे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात देखील निर्माण झाले। त्यानंतरही बराच वेळ असे झाले। जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या भाग्यात चांगले दिवस लिहिलेले नाहीत। हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची। अनेक वेळा घडले। मग ती एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला। एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि त्याच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो। सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी ब्राह्मण येईल तेव्हा मला सांग। ऐक। एके दिवशी ब्राह्मण दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती। नेहमीप्रमाणेच घडले। ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे, सौभाग्य प्राप्ती नाही। हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि ब्राह्मणाला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तू आम्हास एक अशुभ गोष्ट सांगत आहेस। ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे बोलतो। तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही। जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल व तिच्या पतीला चावेल। आता ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली, पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार नाही। हे तुम्हाला माहिती असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा। सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे। तिथे सोमा नावाची स्त्री राहते। ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते, त्यामुळे तिचे सौभाग्य दृढ आहे। तिथे येऊन तिचे सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार। ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाला आभार मानले आणि ती सोमा नावाच्या स्त्रीच्या शोधात निघाली। एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीला विश्रांती घेत होती। तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिलाला खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला। हे सावकाराच्या पत्नीने पाहिले। त्या पिल्लांची तिला दया आली। लगेच सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले। इतक्यात गरुडही तिथे आला आणि त्याने पाहिले की सर्व रक्त पसरले आहे। गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे, म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला। तितक्यात सावकाराची पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की मी तुझ्या मुलांचे रक्षण केले आहे। तुझ्या मुलांना खाण्यासाठी एक साप वर चढत होता, तेव्हा माझे लक्ष गेले आणि मी त्याला मारले। त्याचे हे रक्त आहे। तू तुझ्या पिल्लांना पाहू शकतोस, ते सुरक्षित आहेत। तिचे हे बोलणे ऐकून गरुड लगेच झाडाकडे धाव घेतला आणि आपल्या पिलांना सुरक्षित बघतो।
जेव्हा गरुडाला हे सत्य कळाले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलाचे रक्षण केले आहे, तर मला सांगा मी काय मदत करू शकतो. तेव्हा सावकाराची पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोमा नावाच्या स्त्रीच्या शोधात निघाली आहे. ती कोठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील. मी खूप वेळापासून तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा गरुड सावकाराच्या पत्नीला सोमा नावाच्या स्त्रीच्या गावी घेऊन गेला. सोमा ह्या महिलेला 2 मुले आणि सुना होत्या, पण घरातल्या कामावरून त्या सुनांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि तिने यावर पर्याय शोधला. रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप त्या घरी जायची आणि घरातली कामे करून निघून जायची. असे बरेच दिवस चालले होते. एक दिवस तिने आपल्या सुनांना विचारले की तुम्ही इतक्या कशा सुधारल्या? तुम्ही दोघी आता कधीही भांडण न करता सर्व कामे गुपचूपपणे करून घेता. हे कसं काय शक्य झाले? तेव्हा त्या सुना देखील एकमेकीकडे पाहू लागल्या, कारण सत्य काय आहे हे त्यांना देखील माहिती नव्हते. दोघींना असे वाटत होते की दुसरी जण काम करते. त्यांनी आपल्या सासूला सांगितले की नाही, आम्ही हे काम करत नाही. आम्हाला तर त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आम्हाला असे वाटत होते की मी करत नाही तर दुसरी करते आहे, आणि दुसरीला असे वाटत होते की मी करत नाही पण पहिली करत असेल. तेव्हा सासू देखील आश्चर्यचकित झाली. एके दिवशी तिने लपून बसून सर्व माहिती पाहिली. सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा तिला पकडले व विचारले की तू कोण आहेस? तू अशी घरची कामे करून का निघून जातेस? सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन, पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील. सोमाने सावकाराच्या पत्नीला वचन दिले. सावकाराच्या पत्नीने घडलेला सर्व प्रकार सोमाला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले. सोमा सावकाराच्या घरी गेली आणि जाताना ती आपल्या सुनांना म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील, मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा. अंतिम संस्कार करू नका. सोमा सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीला लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला. सोमाने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला. सोमाने लगेचच त्याला मारले. त्यानंतर सोमा म्हणाली, मी आजवर जे काही सोमवती अमावस्याचे व्रत केले त्याचे पुण्य फळ मी सावकाराच्या मुलीला देते. यानंतर सावकाराच्या मुलीला सौभाग्य कायम टिकून राहील. सावकाराच्या पत्नीने सोमाचे खूप आभार मानले. तिच्या मुलीला सौभाग्यावरचे संकट टळले होते म्हणून तिची मुलगी देखील आनंदात होती. सावकाराच्या सुना देखील सोमाचे चांगले आदरातिथ्य केले. नंतर तिला पाहुणचार दिला. त्यानंतर सोमा आपल्या गावी परत जाऊ लागली. वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली. सोमाने या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली, कथा वाचली. दरम्यान सोमाच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. त्यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांना सोमाने विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिने सांगितले की मी नेहमी सोमवती अमावस्येचे व्रत करते. त्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे माझे पती जिवंत झाले. हे ऐकून तिच्या गावाकडील व इतर स्त्रिया देखील व्रत करायला सुरुवात केली. त्यांच्या घरी देखील समृद्धी आणि आनंद नांदू लागला. अशी ही सोमवती अमावस्येची कथा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. ओम नमः शिवाय नक्की लिहा. सोमवती पौष महिन्यात अमावस्या येत असल्याने त्याचे महत्त्व 100 पटीने वाढले आहे. या दिवशी श्रीहरी, विष्णू आणि देवादिदेव महादेवांची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. सोमवती अमावस्या ही 30 डिसेंबरला आहे. सोमवती अमावस्येला स्नान, उपवास आणि
श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. भगवान शिव, श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आलेले आहे. एखादी विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करून 108 प्रदक्षिणा कराव्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. सोमवती अमावस्याला भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख, समृद्धी, आनंद मिळतो. पिंपळाच्या झाडाची मूळ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात. म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून पिंपळाची प्रदक्षिणा करावी. असे केल्याने पितरांच्या आत्म्यास शांती मिळते. अमावस्या तिथी पितरांनाही विधीपूर्वक पूजा केली जाते. पितरांचा आशीर्वाद जीवनात भौतिक सुख, समृद्धी मिळते. सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तू दानालाही अधिक महत्त्व आहे. म्हणून ब्राह्मणांना तांदूळ, दूध, साखर, खव्यापासून बनवलेली पांढरी मिठाई, पांढरे कपडे, चांदी, पांढऱ्या रंगाच्या वस्तू दक्षिणेसोबत दान कराव्यात. अशा प्रकारे सोमवतीची अमावस्येची ही कहाणी आहे. श्री स्वामी समर्थ.